पेठमध्ये घटना झालेली आहे ती माझी मैत्रीण नुसरत शेख यांना शिवीगाळी करून महिलांना कितपत योग्य आहे की असली तुच्छ भाषेत शिवीगाळी करणं व त्यांच्या गाडीचं नुकसान करणं. जेरोडमध्ये PSI म्हणतात की रमजान आहे, रमजान फक्त एकालाच नाही आहे हे समजून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी की गुन्हा दाखल करायला पाहिजे होतं. मी जेरोडच्या अधिकारी साहेबांना सगळ्यांना विनंती करते आपल्या माध्यमातून जे काही आहे कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर विनयभंग गुन्हा व्हायला पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण विनंती करते की असल्या कार्यकर्त्यांना, असल्या नालायक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात ठेवू नये, त्यांनी त्यांची हकलपट्टी करावी, अन्यथा गुन्हा नाही दाखल झाल्यास आम्ही सगळ्या महिला मिळून उपोषण करूयात. आमची मैत्री जवळजवळ 6 वर्षे आहे. आम्ही गुण्यागोविंदानं राहतो. इथं जर मुस्लिम हिंदू करण्याचा जर प्रयत्न चालू असेल तर तो आम्ही हाणून पाडू. पहिली गोष्ट अनलिगल ऑफिस आहे, ते काढलं पाहिजे. आणि इथं जे गुंडगिरी चालू आहे ते आम्ही खपून घेणार नाही. आणि त्याला आम्ही म्हणजे जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पोस्टर आहे, त्यांचं पोस्टर आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून सांगतात. मी शिंदे साहेबांना एवढंच विचारते, असले गुंड तुम्ही पळून असाल तर आम्ही हे चालू देणार नाही. एवढं आम्ही मुख्यमंत्र्यांना मी बोलते आहे. आणि हे सगळं बंद झालं पाहिजे. आम्ही गुण्यागोविंदानं राहतो, आम्हाला गुण्यागोविंदानं राहू द्या. जरा आमच्यामध्ये कोण आलं तर त्याला आम्ही तोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी